चला परत एकदा करूयात का? नाही थांब, एक ऑनलाईन पेमेंट करते. ओके हां. चला, वाचता वाचता वाटलं तर थांबून पुढे जाऊ. नाही, हे शक्यच नाही. ॲब्सल्युटली आउट ऑफ क्वेश्चन. काही होऊ दे. नाही 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 नाही. राष्ट्रीय एकता पक्षाच्या पुणे शहर कमिटीचे सदस्य, महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि पूरग्रस्त गरीब विद्यार्थी, अनाथ मुलांसाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणारी समाजसेविका या नात्याने मी बोलतीये. माझे पती मिस्टर पंडित हे फायटर प्लेन्स, लढाऊ विमानं बनवणाऱ्या एका लीडिंग प्रायव्हेट कंपनीत महत्त्वाच्या पोस्टवर आहेत, ज्याचा ॲन्युअल टर्नओव्हर काही $1,000,000 असतो. माझे वडील खासदार साहेबांचे सल्लागार आणि सहाय्यक म्हणून अनेक वर्ष काम करतात. माझी आई आम्ही कोथरूडकर मंचातर्फे दरवर्षी होणाऱ्या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाची आयोजक आहे. मी एका चांगल्या घरातली, चांगले संस्कार असलेली मुलगी आहे की जिला अजूनही कधी कधी अट्रॅक्टिव्ह दिसायला आवडतं, आणि मला वाटलंच तर अनअट्रॅक्टिव्ह सुद्धा. बियॉन्ड ऑल ऑफ दिस मी या देशाची एक जागरूक नागरिक आहे, एक स्वतंत्र विचारांची स्त्री आहे. पण तरी तू जे म्हणतोयस ते ते मी ॲक्सेप्ट करूच शकत नाही. नो, जस्ट फॉरगेट अबाउट इट. ताई, तुम्ही एकदा माझं म्हणणं मला नीट डिटेलमध्ये मांडू द्या. मी अहमद, कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही शाखेचा मी अध्यक्ष नाही आणि कधी होणारही नाही. माझे वडील कुठल्याही साहेबांचे सल्लागार नाहीत आणि ते कधी का होती. माझी आई कशाचे आयोजक नाही ना मला कोणी प्रायोजक नाही. खरं तर मी काहीच नाही, तरी पण मी असा इथे अस्तित्वात आहे. जीव मुठीत धरून सुमडीत जगतोय. आणि हा, मी कधी चांगल्या घरातला, चांगले संस्कार असलेला होईल असंही मला वाटत नाही. पण चांगल्या घरातलं म्हणजे नेमकं काय? हॅलो, हां, येस, हो बरोबर आहे पत्ता. या तुम्ही, सापडेल. ऑलराईट, थँक्स. सॉरी, परत घेतोस? खरं तर मी काहीच नाही, तरी पण मी असा इथे अस्तित्वात आहे. जीव मुठीत धरून सुमडीत जगतोय. आणि हा, मी कधी चांगल्या घरातला, चांगले संस्कार असलेला होईल असंही मला वाटत नाही. पण चांगल्या घरातलं म्हणजे नेमकं काय? इथे असं लिहिलंय, इम्प्रोव्हायझेशन ऑन बिईंग चांगल्या घरातलं. चांगल्या घरातलं? चांगल्या घरातलं चांगल्या घरातलं. जाऊ दे, आता नंतर विचार करू आपण. चांगलं होतं यानी, आणि मी बी झूम कॉल आहे त्याच्यामुळे मला नीट अंदाज येत नसेल, पण थोडा फोर्स वाढवशील का? थोडा फोर्स वाढवशील का म्हणलं? हा, तर लढाऊ विमान बनवणाऱ्या कंपनीतल्या कोणाशीच माझं लग्न झालेलं नाही आणि ते कधी होणारही नाही. 2 वेळेच्या जेवणासाठी मी लढाऊपणे भटकत असतो, तरी पण तुमच्यासारख्या लोकांना माझ्यासारखा खटकत असतो. मी एक झाटू गांडूळ आहे, दिसायला काळा आणि जातीने शूद्र असलो तरी माझे विचार म्हणजे मी प्रबुद्ध आहे. एक मिनिट, आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय त्यात जातीचा, रंगाचा कुठेही संबंध येत नाही. काळे, गोरे, गव्हाळ, लालसर, बारीक डोळ्यांचे, टोपी घालणारे, न घालणारे, हे सगळे भारतीयच आहेत. आता आमच्या घरी येणाऱ्या ज्या कामवाल्या बाई आहेत ना, त्या नेपाळी आहेत, पण तरीही त्या मनाने इतक्या चांगल्या आहेत, व्यवस्थित वागतात, आणि आजपर्यंत त्यांनी कपाटातून साधा कंगवा सुद्धा उचललेला नाही. क्या बात. हॅलो, तुम्ही मला का परत परत फोन करताय? हो, मला दिसतंय लोकेशनवर तुम्ही गोल गोल फिरताना. लँडमार्क टाकलाय कमला नेहरू पार्क. माय एरियाच नाही. तुम्ही इथले नाही आहात का? तुम्ही पुण्याचे नाही आहात का? नाही, तुम्ही आता एक काम करा, आजूबाजूला जे कोण तुम्हाला दिसतील, रिक्षावाले, माणसं, त्यांना विचारत विचारत या.
मी सांगणार नाही. नहीं मैडम, कोई अगर किसी चीज को ना कह रहा है तो उसे ये तो पता होना चाहिए कि वो किस हाँ के बारे में बोल रहा है. किसी हाँ के बजाय कोई ना हो ही नहीं सकता. ना है क्योंकि हाँ है, समझे? कोई अगर किसी चीज़ को ना कह रहा है तो उसे ये तो पता होना चाहिए कि वो किस हाँ के बारे में बोल रहा है. किसी हाँ के बजाय कोई ना हो ही नहीं सकता. ना है क्योंकि हाँ है, समझे? मग तुम्हीच सांगा तुमचा होकार कशाला आहे. त्यावरून कळेलच की तुमचा नकार त्याबरोबर जातोय का. हां, पण तुमचा होकारच जर काही नाकारत असेल तर मग तुमच्या नकाराला काहीच अर्थ नाही ना मॅडम. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तुम्ही एका चांगल्या घरातल्या जागरूक वगैरे वगैरे व्यक्ती आहात, तर मग तुम्हीच सांगा आपल्या समोर हा जो काही प्रश्न आहे त्याला नेमका तुमचा कशाला होता. हो म्हणाव, एवढीच विनंती आता. माझा होकार फक्त एकाच गोष्टीला आहे, भारतीय संविधान, इथला कायदा. आणि त्यामुळेच तू इथे माझ्याशी आज वाद घालू शकतोय. भारतीय संविधान आणि ह्या कायद्यानुसारच ठरतं कोण नक्की कोण आहे, कोणाचे काय अधिकार आहेत, कोणाचे काय अधिकार नाहीत आणि कोणाला काहीच अधिकार नाही. हे बघ, ह्या कायद्यानुसार या दोघांमध्ये फरक आहे. सगळी डॉक्युमेंट्स असलेले ऑफिशियल, लीगल आणि कायदेशीर कामगार. ते सोडून बाकीचे जे कागदपत्र नसलेले, इल्लिगली इथे येऊन गर्दी करणारे, सगळी घाण करणारे अस्वच्छ लोक, ते नक्की कुठून आले, कोणी घुसवलं त्यांना, घुसखोर आहेत ते, त्यांचं काय. अहो, त्यांच्यासाठी बांधतायत की आजकाल डिटेन्शन सेंटर्स. थोडक्यात म्हणजे या कायद्याचा ज्याला तुम्ही हो म्हणता त्याचा असा अर्थ आहे की जोपर्यंत हा कायदा एखाद्या माणसाला सांगत नाही की तू इथे आहे तोपर्यंत तो इथला नाही. पण तो तर इथे आहे, वो क्या है. तो जर इथे असेल तर कायदा हे म्हणू शकणार नाही की तो इथे नाहीच. आणि तसं जर का झालं तर तुमचा हा होकार नाहीच, नकार आहे. त्या असत्या नकाराला तुम्ही होकार देता. तू इथला नाहीस म्हणून ज्याला इथे नाकारतात त्याला तुम्ही होकार देता. म्हणजे इथल्या संविधानाला जो तुमचा होकार आहे त्या होकाराच्या आधी पण नकार आहे मॅडम. हा, म्हणूनच तुमचे कार्यकर्ते इथल्या लोकांच्या मागे लागलेले असतात की ए तू इथला नाही, तुम यहाँ के नहीं हो, चलो निकलो निकलो भैया तो. पण ते गरजेचं आहे ना, अगदीच गरजेचं आहे. इथले कोण आहेत आणि इथले कोण नाही आहेत, जे इथले नाही आहेत ते कशासाठी आले हे सेग्रिगेट करायलाच पाहिजे. अहो, पण ते इथे आहेत ना. तुम्ही त्यांच्या इथे असण्यालाच नकार देताय. कारण काय तर ते इथले नाहीत. बरं, जे इथे ते इथले नाहीत तर तुमच्यानुसार कोण इथलं आहे मॅडम? इंडियन्स, भारतीय, जे भारतीय आहेत ते, स्त्रिया आणि पुरुष. भारतीय लोक इथले आहेत आणि ते इथे आहेत. भारतीय पण शेवटी भारतीय म्हणजे कोण? भारतीय म्हणजे कोण म्हणजे कायद्याच्या नुसार जे भारतीय आहेत ते. फॉर एक्झाम्पल माझे बाबा, माझी आई, माझा बोका, माझा नवरा, माझी स्कूलमधली बेस्ट फ्रेंड जी आता इथे नसते, अमेरिकेला असते, पण तरी तीही इथलीच आहे. जे आधीपासून, खूप पूर्वीपासून भारतीय आहेत ते. पूर्वीपासून म्हणजे नक्की कधीपासून हो? तुमच्या त्या सनातन काळापासून? आणि तेही कायदे नाही. हा देश आणि इथला कायदा दोन्ही पण तुमच्या बापाने शोधलाय का? पण थांबा, इथे एक घोळ आहे. आपण एका चक्रात अडकतोय, दुष्ट चक्रात, विशियस सर्कल. एक दिवस कायदा येतो
आणि म्हणतो जे कोणी इथे आहेत ते इथलेच आहेत, ते भारतीय आहेत. पण कायदा काही काळाने पुन्हा उगवतो आणि म्हणतो मला काही लोक दिसत आहेत जे इथे आहेत, पण ते इथले नाही, ते भारतीय नाहीत. पण कायदा आधी म्हटल्याप्रमाणे भारतीय नाहीत याचा अर्थ इथे नाहीत, याशिवाय दुसरा काहीच नव्हता. आठवलं, जे इथे तेच भारतीय. आणि तसं जर का नसेल तर मग याचा संबंध एकतर डायरेक्टली धर्माशी, नाहीतर रेसशी, नाहीतर रंगाशी, नाहीतर वासाशी, पण ज्याला तुम्ही नाही म्हणता. नाही म्हणता. हां येस बरोबर. पण जेव्हा तुम्ही तुमच्या नेपाळी कामवाल्याबाईबद्दल बोलत असता तेव्हा तुमच्या या नाईमध्ये मला सरळ सरळ हो ऐकू येतो. धर्मबिर्म, वंशबिंश, जातबीत, वासबीस काही नाही, फक्त कायदा. बरोबर मॅडम? जो कायदा असं म्हणतो की हे बघा, जे इथे आहेत ते भारतीय आहेत. हे बघा, जे भारतीय आहेत ते इथे आहेत, आणि जर कोणी इथे असेल तर त्यामध्ये गृहीतच आहे की तो इथलाच आहे कधी आणि कायम. म्हणजे हा कायदा किती पण जुना झाला, त्याला आधीचं काहीच आठवलं नाही, त्याची बोबडी किती जरी वळली तरी तो असं कधीच नाही म्हणणार की इथे म्हणजे खरं तर इथे नाहीच. म्हणजे इथलं असणं म्हणजे इथे नसणं, किंवा त्याचे तिथं होतं ते आता इथे आलंय. तुला काय म्हणायचं आहे? म्हणजे असं की संविधानाचं प्रिॲम्बल बघूयात. प्रिॲम्बल. काय लिहिलंय प्रिॲम्बलमध्ये? We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure all its citizens, just. आधी काय येतं? कशाच्या आधी? सुरुवात कशाने होते? कशाची? तुम्ही आता बटन दाबल्यागत मंत्रासारखं ज्याचं पठण करू लागला, त्या प्रिॲम्बलची सुरुवात कशाने होते? We, the people of India, having solemnly resolved to constitute India. We, the people of India. We, the people of India, having solemnly resolved to constitute India. म्हणजे या इंडिया नावाच्या सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक आहे, त्याला कॉन्स्टिट्यूट कोण करतं? म्हणजे घडवतं कोण? वी, द पीपल ऑफ इंडिया. हा, म्हणजेच या इंडिया नावाच्या सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक जे आहे त्यांचे जे सिटिझन्स आहेत, म्हणजे नागरिक असतील, त्यांच्याही आधी कोण आहेत? वी, द पीपल ऑफ इंडिया. कोण येते वी द पीपल ऑफ इंडिया? कोण म्हणजे सगळे. सगळे इथे आहेत, ते सगळे कागदपत्र असलेले, नसलेले, कायदेशीर, बेकायदेशीर, सगळे. तुला काय हवंय? तुझा एक्झॅक्टली प्रस्ताव काय? एक सीधा साधा हां, जिसका कोई ना है नहीं. जे इथे ते इथलेच आहेत. एखादा माणूस इथे राहत असेल तर त्याच्या उगाच मागं लागू नका, मुकाट्यानं जगू दे त्याला. हा देश किंवा दुसरा कुठलाही देश तिथं राहत असणाऱ्या लोकांनी बनलेला असतो. विषय संपला. शक्यच नाही. हा असला होकार शक्यच नाही. म्हणजे बाहेरून कुठूनही लोक येणार आणि त्यांना म्हणायचं की हो हे इथलेच आहेत. झालं, संपलंच ना. म्हणजे मग आपल्या लोकांचा, आपल्या कल्चरचा, आमच्या धर्माचं काही अस्तित्वच होणार नाही. धर्म धर्म आता कसं बोललात? धर्म कुठून आला? मला वाटलं आपण इथे फक्त संविधान मानतो. ए निघ चल. ए निघ इथून, निघ चल. शायला कोणाच्या आईला? दाखवते. तू परत फक्त एकदा बोल की इथे ते इथलेत वगैरे, मग दाखवते. हो, मी इथलाच आहे. आत्ता मी इथे आणि इथेच राहणार. गोंजारात बसा तुम्ही कायदा.
गोंजारून गोंजारून इतका चवताळलाय, लोकांच्या जीवावर उठला पार. गोल गोल करून गोळ घातला तुम्ही सगळा. आता मीच सरळ करतो. हे दुष्टचक्र बरोबर मोडतो मी. नियमाला फार डोक्यावर घेऊ नका. बाबासाहेबांनी कायदा लिहिला, पण दुसरीकडे हे पण लिहिलं की तत्व आणि नियम यात फरक करायला पाहिजे. तत्वामध्ये तुम्हाला त्याच्यानुसार वागण्याचं स्वातंत्र्य असतं, नियमात नसतो. एकतर नियम तुम्हाला मोडतो किंवा तुम्ही नियमाला मोडता. 2 वेळच्या जेवणासाठी हा लढा आहे खरं तर. लढाऊ विमानांच्या विरोधात लढाऊपणे जिंकावा लागतो. राष्ट्रीय प्रश्न लय गुंतागुंतीचं प्रकरण आहे. म्हणजे कसं आहे, इथलं असण्यासाठी, खरोखर इथलं असण्यासाठी तुमच्याकडे 2 गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे हे आणि हे, विचार आणि बळ, थॉट और फोर्स. तुम्ही इथे असता पण तेवढं पुरेसं नाही इथलं असण्यासाठी. संघर्ष. तुम्ही जिथे आहात तिथलं असण्यासाठी एक निरंतर संघर्ष. एवढं सगळं करून हे इतकं महत्त्वाचं आहे का हा प्रश्न उरतोच. म्हणजे हे वेगळीकडे जन्मलेली लोक, त्यांनी आता इथे राहायचंच आहे असं ठरवलंच आहे असं वाटेल यावरून. पण का असं असेल, म्हणजे का एवढे जिद्दी आहेत ते? कारण आम्ही आहोत इथे. आमच्या घामाने, श्रमाने आहोत इथे. थोडीफार बुद्धी आणि हे गुंतागुंतीचं जगणं याची फार मोठी मदत झाली आम्हाला इथपर्यंत पोचायला. आणि आता आम्ही आहोत इथे. असू. गोलगोल कायदा पण काही करू शकत नाही बाबतीत. विचार लक्ष ठेवून असतो आणि काठी पण. नाठाळाचे माते हाणू काठी. विचारणारी, विचार करणारी काठी. सोचने वाला डंडा, द थिंकिंग स्टिक. पास्कल नाम के एक फिलोसोफर ने कहा था, मैन इज अ थिंकिंग रीड. रीड मतलब घास की पत्ती, गवताची पात. तो यहाँ का हो सको इसलिए, और जो कोई यहाँ है वो सब यहाँ हो सके इसलिए. मैं अहमद एक सोचने वाले डंडे में तब्दील हो रहा हूं, जो कि सबसे शक्तिशाली है. तो जो कोई यहाँ है वो यही रहना, बिल्कुल मत डरना. मैं आपके साथ हूं.